नमस्कार. घटस्फोट होण्याची कारणे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची आपण प्रस्तावना पाहूया आणि नंतर आपण एका एका मुद्द्याद्वारे याची माहिती घेऊया. तर प्रथम प्रस्तावना. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. अर्धवट व्हिडिओ पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. घटस्फोट होण्याची अनेक कारणं आहेत. घटस्फोटामुळे जीवनाचा सत्यानाश होतो. घटस्फोटामुळे जीवनाची राख होते. या घटस्फोटामुळे आनंदी जीवन, मजेदार जीवन, छान छान जीवन, सुंदर जीवन बेचिराख होते. या सुंदर जीवनाची राख रांगोळी लागते. हे सुंदर जीवन सत्यानाशी होते. हा घटस्फोट बरा नाही. कारण या घटस्फोटामुळे एकतर तुमचा नाश होतो, तुमच्या जीवनाचा नाश होतो, तुमच्या परिवाराचा नाश होतो, संसार तुटतो, लेकराबाळाचा वनवास होतो, लेकराबाळाच्या शिक्षणाचा नाश होतो. म्हणून हा घटस्फोट बरा नाही, घटस्फोट चांगला नाही. म्हणून समजदारपणा ठेवा, शहाणपणा ठेवा, चांगुलपणा ठेवा, शिस्तता ठेवा, प्रेम ठेवा, एकता ठेवा, एकमेकावर विश्वास ठेवा, एकमेकांना समजून घ्या. संसारात भांड्याला भांडं लागताच, म्हणून एकमेकाला समजून घ्या. नवरा बायकोंनी एकमेकावर विश्वास ठेवावा, एकमेकावर प्रेम करावं, एकता ठेवावी, एकमेकाचे सुखदुःख समजून घ्यावे, सोडवावे. तरच संसार टिकून राहील, चांगला राहील, छान छान राहील, मजेदार राहील, करकर होणार नाही, दगदग होणार नाही आणि घटस्फोट करण्याची पाळी येणार नाही. घटस्फोटामुळे एकतर पैसा जातो, पैशाची राख होते, सुखी जीवन नरकमय बनते, कंगाल बनते, आपली मान जाते, शान जाते, आपली इज्जत जाते, आपला रेकॉर्ड खराब होते, संसार तर उद्ध्वस्त होतोच, लेकराबाळाचा वनवास होतो आणि पुन्हा आपल्याला एकटं राहण्याची पाळी येते. म्हणून असं होऊ नये. आपलं जीवन बेचिराख होऊ नये, आपलं जीवन नरकमय होऊ नये, आपलं जीवन कंगाल होऊ नये. यासाठी सावध रहा, जागरूक रहा, सावधान रहा, सतर्क रहा, दक्षता घ्या. म्हणून